आपण बघू शकता या ठिकाणी फटाके फोडण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता फटाके फोडल्यामुळे जे आहे यांना अटक पोलिसांनी डिटेन केलेलं आहे। हे बघू शकता शिवसेनेचे आहे विजय मिश्रा जी आहे। आणि कसं आहे हा परिसर सध्या सेन्सिटिव्ह परिसर असल्यामुळे या ठिकाणी कोणीही फटाके किंवा आतिषबाजी या ठिकाणी करू नये असं आहे। पण मात्र या ठिकाणी तरी शिवसेनेचे जे आहे नेते यांनी फटाके फोडलेले आहे। बघू शकता आपण विजय यांना जे आहे पोलिसांनी पकडलेलं आहे। बघू शकता हे बोलूया विजय भाई क्या हो गया विजय भाई? कुछ नहीं जी हो गया क्या है? फटाके अरे जाऊ दे मी आव ना जाऊ दे माही गोष्ट नाही जाऊ दे मी आव ना। काय झालं विजय? 21 तारखेला आज विजयाचा सूर्य उगवला। वाट क्रमांक 4 मध्ये राहिलेला जेवढा पण विकास होता 10 वर्षापासून जी जनता परेशान होती त्याची पुन्हा आम्हाला संधी जनतेची सेवा करायची आम्हाला प्राप्त झाली आहे जनतेच्या आशीर्वादाने। किती मतांनी विजय तुमचा? मतांनी माझा 350 मतांनी पूर्ण आकडा माझा जो यायचा आहे पण 350 पूर्ण आकडा यायचा 3.5। पण आता तुमचा जसा विजय झाला तुमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फटाके फोडले। सेन्सिटिव्ह एरिया आहे तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जुलूस या ठिकाणी केला पोलिसांची परवानगी नसताना। मला त्याबद्दल अजून काही माहिती नाही। बाहेरून आता जस्ट बाहेर आलो आणि तो कार्यकर्त्यांचा उत्साह असते आहे ना। काही खूप मोठा विषय असेल असं मला वाटत नाही। पण जे कोणाला काही त्याचं नुकसान झालं असेल या काही कोणाला त्रास झाला असेल त्याची मी क्षमा मागतो। बिलकुल ना। हर्षल काकडे शिवसेनेचे नेते आहेत त्यांचा विजय झाला आणि या ठिकाणी उत्साह साजरा करण्यासाठी फटाके फोडले। पण सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळे या ठिकाणी फटाके फोडणे चुकीचं आहे। विजय भैया तुमने फटाके फोडे कानून है। मैं माफी चाहता हूँ लेकिन मैं भाई की जीत की खुशी में थोड़ा सा ये होने की वजह से मैंने पटाखे फोड़े। इस चीज के लिए मैं प्रशासन से माफी चाहता हूँ। शिवसेनेच्या दोन्ही कार्यकर्त्या माफी मागितलेली आहे ना। वास्तविकता करूया पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे। असं असताना हा परिसरात कुठल्याही प्रकारचे फटाके फोडण्यास किंवा आतिषबाजी करण्यास सक्त मनाई असतानाही शिवसेनेच्या नेत्यांनी आपला उत्साह साजरा केला पण मात्र माफी मागितली आहे। पीएसएफ काय सांगाल तुम्ही या ठिकाणी माफ केलं यांना? माझ्या पद्धतीने मी कारवाई करतो। कारवाई होणार त्यांनी माफी मागितली आहे सर। नाही बघतो मी तो माझ्या पद्धतीने करू। सध्या माझा चोख बंदोबस्त आहे। तुम्ही एकदम असा सुटसुटीत एकदम चोख बंदोबस्त ठेवलेला आहे त्याबद्दल तीळ मात्र शंका नाही आहे। पण शिवसेनेच्या जे काही नेत्या कार्यकर्त्यांनी माफी सुद्धा मागितली आहे एक मोठी गोष्ट आहे। त्याबद्दल मी सर्व खात्री करतो त्यानंतर योग्य ती कारवाई करतो। खात्री करून जे आहे या ठिकाणी कारवाई करतो आणि विजयाचा जल्लोष सुद्धा शिवसैनिकांना साजरा करायचा आहे। हर्षल भाऊ काकडे जे आहे प्रभाग 4 मधून जे आहे विजयी झालेले आहे आणि त्यांचा उत्साह साजरा म्हणून जे बघू शकता हर्षल भाऊ काकडेचे हे कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी आलेले आहे। चित्र दाखवा हर्षल भाऊ काकडे जे आहे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जे आहे फटाक्याची आतिषबाजी केलेली आहे। बघू शकता संपूर्ण दृश्य आपण दाखवा। हर्षल भाऊ काकडे यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलेला आहे आणि उत्साह या ठिकाणी साजरा होताना आपल्याला दिसत आहे। पण मात्र सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा कुठं आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये याकडे सुद्धा लक्ष दिलेलं पाहिजे। शांततेत या ठिकाणी काउंटिंग सुरू आहे। पोलिसांचा कडक असा बंदोबस्त सुद्धा आहे तरी सुद्धा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फटाके फोडून या ठिकाणी आतिषबाजी केल्यामुळं पीआय सुद्धा आपल्याला बोलले आहे आणि हर्षल काकडे आणि विजय मिश्रा जे आहे त्यांनी माफी सुद्धा या ठिकाणी मागितलेली आहे। आणखीनही आम्ही दृश्य दाखवत राहू ज्या ज्या घडामोडी या ठिकाणी होतात त्या घडामोडी आम्ही दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। तोपर्यंत तुम्ही WS न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा। धन्यवाद नमस्कार।